नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. माझा आवाज अगदी क्लिअर आणि स्पष्ट तुम्हा सर्वांपर्यंत येत असेल अशी अपेक्षा करते. खूप जास्त मुलांच्या शंका होत्या की हा अभ्यासक्रम जो आहे तो कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायचा आहे, अभ्यासक्रम आपल्याला कुठून मिळेल, नोट्स कुठून मिळतील, पुस्तक कोणतं असेल, मॅम एखादं पुस्तक सजेस्ट करा PDCसाठी. असे असंख्य कॉल्स आणि मेसेजेस आपल्याला व्हॉट्सअपवर मिळत आहेत. कॉलसुद्धा केले. अक्षरशः मुलांचे आई वडील फोन करत आहेत की मॅडम याचा अभ्यासक्रम कुठून मिळेल, कुठून करायचा. मी तुम्हाला आता असे काही टॉपिक्स आणि पूर्ण टॉपिकनुसार त्याचं जे सब टॉपिक्स असतील ते सुद्धा सांगणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे जे टॉपिक्स असतील तर त्याचं वेटेज पण सांगते आणि त्या सब टॉपिकमध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे, कशा पद्धतीने प्रश्न येणार आहेत, या सगळ्या गोष्टीसुद्धा मी सांगणार आहे. तुमचं काम आहे, जर तुम्ही PDCसाठी म्हणजे एलिजिबल आहात, पुणे जिल्ह्यातून आहात, तर शांतपणे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर 100% सिलेक्शन होणार आहे. हे मी का म्हणते, कारण की ऑलरेडी तुमचं पूर्ण महाराष्ट्रासोबत कॉम्पिटिशन नाही आहे. तुमचं कॉम्पिटिशन फक्त पुणे जिल्ह्यातील मुलांबरोबर आहे. तुमचं डोमेसाईल 2018 नंतर हवं आहे. सो खूप साऱ्या गोष्टी मुळे बऱ्याचदा कॉम्पिटिशन कमी होतं आणि जे एलिजिबल आहेत त्यांची लागण्याची जी काही एक शक्यता आहे ती ऑटोमॅटिकली वाढते. जर एलिजिबल आहात प्रॉपरली तर मन लावून अभ्यास करा. आपल्या जिल्ह्यात राहून काम करण्याची संधी किंवा याच्यापेक्षा मोठं सुख कुठलंच नाही आहे, लक्षात घ्या. आपल्या घरात राहून जर काम करायला आपल्याला जमतंय तर मग यापेक्षा सुख नाही आहे. घरातलं खाणं, घरात राहणं, रोज स्वच्छ कपडे घालायला मिळणं. आता तुम्ही म्हणाल मॅम हे सगळं काय सांगताय, पण ज्यांना या गोष्टीपासून वंचित राहावं लागतं 4 पैसे कमवण्यासाठी, त्या लोकांना या गोष्टीचं महत्त्व कळतं. खानावळीत खाणं, घरात व्यवस्थित आरामात झोपायला भेटणं, आपली कपडे आपल्याला धुवून भेटणं, ऑफिसला जाताना हातात डबा मिळणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप सुखाच्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 4 पैसे कमवासाठी बाहेर जाता तेव्हा तुम्हाला ते पैसे नको वाटतात, तुम्हाला सुख हवं असतं. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून सांगते. जर तुम्हाला संधी मिळते आपल्या जिल्ह्यात राहून काम करण्याची तर या संधीचं सोनं करा. आणि उगाच 12 लाखात सीट गेली, 20 लाखात सीट गेली, 15 लाखात सीट गेली अशा अफवा ऐकून घेऊ नका आणि पसरवणाऱ्यांनी पसरवू नका. कारण की आत्ताच मध्यंतरी 2 आठवड्यापूर्वी PDCचा निकाल लागला. माझ्या हस्बंडचे अगदी दोन मित्र, त्यांचं सिलेक्शन झालं. ते विसरून पण गेले होते परीक्षा देऊन, त्यांचं सिलेक्शन झालं. इवन आपल्या या क्षेत्रातील, माझ्या क्षेत्रातील लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे, लक्षात घ्या. सो त्या लोकांनी कोणी पैसे किंवा त्या लोकांची काही परीक्षा देऊन विसरून गेले, सिलेक्शन झालं त्यांचं, लक्षात घ्या. त्यामुळे या अफवा पसरवू नका आणि अफवांवर लक्ष देऊ नका. ऑफलाईन जरी पेपर असेल तरीही पेपर हा व्यवस्थित होईल, सिलेक्शन होईल. जो डिझर्विंग आहे, प्रामाणिकपणे तयारी करेल त्याचं सिलेक्शन होणार आहे, या गोष्टी लक्षात घ्या. चला तर थोडंसं मुद्द्याचं बोलूया. ओके, थोडंसं मुद्द्याचं बोलूया. तर इथे आपला पहिला जो घटक आहे जो की 20 प्रश्नांसाठी आहे आणि 20च गुणांसाठी आहे. 20 प्रश्नांसाठी आहे आणि 20च गुणांसाठी आहे. तर यामध्ये तुम्हाला शेती पुरवठा, स्त्रीस्तरीय रचना, प्राथमिक माहिती, शेती पतपुरवठा, कृषीला जो पतपुरवठा होतो 3 स्तरामध्ये, त्यातला सगळ्यात खालचा आणि सगळ्यात जवळचा स्तर म्हणजे प्राथमिक स्तर, ग्रामस्तर. तुम्हाला अभ्यासायचे प्राथमिक कृषी पतसंस्था, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे. मी सांगणार आहे तुम्हाला इथे सगळ्यात बेसिक माहिती असणार आहे की जे अल्पमुदत कर्ज असतं ते कशासाठी घेतलं जातं, त्याचं ड्युरेशन काय असतो, कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, हाच तो भाग. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. गावातील शेतकरी असतात, अल्पभूधारक असतात, ग्रामीण कारागीर असतात, हे सगळे या कर्जाचे किंवा याचे लाभार्थी असतात. ओके, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचे लाभार्थी असतात. यांचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला. शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेमध्ये तुम्हाला प्राथमिक स्तर, मध्यस्तर आणि शीर्ष स्तर या 3 स्तरांचा अभ्यास करायचा आहे. आणि या 3 स्तरामध्ये काय काय येतं, प्राथमिक स्तरावर तुम्हाला प्राथमिक बघू शकता, प्राथमिक कृषी पतसंस्था. मधल्या स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जे आपण बघतोय, सो तर बघा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँक्स.
तर यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यांचा अभ्यास करत असताना अल्पमुदत कर्ज काय असतं, मध्यमुदत कर्ज काय असतं, दीर्घमुदत कर्ज काय असतं, दीर्घमुदत कर्ज हे किती काळखंडाचं असतं, कोणत्या गोष्टीसाठी दिलं जातं, जे मध्यम मुदत कर्ज असतं त्याचा कालखंड काय आहे, कोणत्या गोष्टीसाठी ते कर्ज दिलं जातं, या बेसिक गोष्टी आहेत. त्यानंतर त्यांचा CRR किती असावा, किती ठेवी असाव्या, या सुद्धा गोष्टी आहेत. त्यानंतर त्यांचं जे पैसे ठेवायचेत राखून ते पैसे किती असावे, नफा जास्त आपल्याला ठेवायचाच नाहीये. त्यानंतर यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समस्या खूप आहेत, खूप समस्या आहेत, तर त्या समस्याचा सुद्धा आढावा घ्यायचा आहे. त्याच्यावर RBIचं निबंधकाचं कसं नियंत्रण असतं. त्यानंतर या आपला जो बँकिंग रेग्युलेटिंग ॲक्ट आहे त्याचं कलम 56 सहकार संबंधी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं अभ्यासत असताना तुम्हाला आपली जी घटना दुरुस्ती आहे, ओके, तर 97वी घटना दुरुस्ती ती सुद्धा अभ्यासावी लागते. ओके, सो जिल्ह्यातील सर्व PSCs जे आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम असतं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं. त्यांना निधी पुरवण्याचं काम असतं. गावातील PSCs आणि राज्यस्तरावरील शिखर बँके याच्यातील दुवा म्हणून बँक काम करत असते. जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे ग्रामीण स्तर आणि राज्यस्तर या दोघांमधला दुवा म्हणून काम करणारी बँक असते जिल्हा मध्यवर्ती बँक. त्यानंतर सगळ्यात शिखर संस्था जी असते राज्यामध्ये ती म्हणजे राज्य सहकारी बँक. तर यामध्ये बघा संपूर्ण राज्यातील सहकारी पतपुरवठा यंत्रणेवर देखरेख ठेवणे. सो राज्यात चालणारा जो सहकारी पतपुरवठा आहे, राज्यात जो सहकारी फायनान्स चालतो त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, त्यासोबत नाबार्डकडून जे मार्गदर्शक तत्वे, जो निधी मिळालेला असतो तो जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत पोहोचवणं. नाबार्ड निधी सहकारी बँकला, राज्य सहकारी बँकला देतो आणि तो निधी प्रॉपरली प्रत्येक जिल्ह्याच्या सहकारी बँकपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने हा जो शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना आहे त्याची प्राथमिक अशा पद्धतीची माहिती, आता ही तर आपण अगदी वरवरची घेतोय, हे डिटेलमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे. अगदी डिटेलमध्ये आपण हे बॅचमध्ये डिकोड करणार आहोत, एक एक करून. पहिला आपण या स्तराचा अभ्यास करू, मग मध्य स्तराचा आणि मग शीर्ष स्तराचा अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी बरेचशा गोष्टी आपण तुम्हाला शेअर केलेल्या आहेत बॅचमध्ये, त्या तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या. ओके, त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बँकिंग आणि सहकार. बऱ्याचदा जेव्हा जाहिरात येते DDCची त्यावेळेला डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेटिव्ह बँकची DCCची जेव्हा जाहिरात येते तेव्हा बँकिंग आणि सहकार इंडिव्हिज्युअल असतं, पण इथे तुम्हाला 15 गुणांसाठी हे एकत्र दिलेलं आहे, 15 प्रश्न 15 गुणांसाठी. तर यामध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960चा खूप महत्त्वाचा कायदा आहे. आपण यामध्ये हा कायदा पूर्णतः मी शिकवणार आहे तुम्हाला. ऑलरेडी आपल्याकडे खूप जास्त डेटा आहे, याच्या PDF सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ऑलरेडी या कायद्याची. ओके, महाराष्ट्र कॉर्पोरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. याच्यामध्ये सहकारी संस्थांची नोंदणी, त्यानंतर त्यांचं जे काही नोंदणी होते, त्यानंतर बऱ्याचदा सहकारी बँकचा परवाना रद्द केला जातो ते सुद्धा आहे. त्यानंतर त्यांचं व्यवस्थापन कसं आहे, ऑडिट संबंधीचा नियम कलम 81 नुसार ऑडिट होतं. त्यासोबत संचालक मंडळाचा कार्यकाळ, त्यांची निवडणूक, हे सुद्धा सगळं आपल्याला या कायद्यात बघायचंय. त्यानंतर एक व्यक्ती एक मत, लोकशाहीच्या तत्वावर सहकार काम करत असतं, हे सुद्धा आपल्याला इथं बघायचंय. संस्थानात्मक स्वायत्ता असली पाहिजे, सहकारातून समृद्धी, आपलं जे सहकार मंत्रालय आहे, लक्षात घ्या 2021ला अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे एक नवीन मंत्रालयच स्थापन करण्यात आलं. त्या मंत्रालयाचं नाव होतं सहकार मंत्रालय. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल सहकार मंत्रालयाबद्दल. ओके, ज्याचे सध्याचे जे मिनिस्टर आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, तर ते अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत तेच त्याचे मिनिस्टर आहेत, लक्षात घ्या. ओके, तर मग इथं तुम्हाला या मंत्रालयाबद्दल, या मंत्रालयाचं हे घोषवाक्य आहे, सहकार से समृद्धी, हे त्याचं घोषवाक्य आहे. त्यानंतर बँकिंग क्षेत्रासंबंधी, बँकिंगमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये RBI, नाबार्ड बघायचंय. नाबार्डची पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, त्याची स्थापना, शिवरामन समिती, सगळं काही. त्यानंतर RBI संबंधी, त्यानंतर RBIचा रेग्युलेटिंग ॲक्ट जो आहे 1949चा ते आपण बघणार आहे. सहकारी बँकांवर RBIचं जे नियंत्रण असतं, जे गाईडलाईन्स पाळायचे असतात ते आपण बघणार आहोत. नाबार्डचे जे आर्थिक नियंत्रण असतं, नाबार्डचे जे मार्गदर्शक तत्त्वे असतात
ते आपण बघणार आहोत. बँकिंग रेग्युलेटिंग ॲक्ट व्हेरी व्हेरी IMP पूर्ण सहकार जे आहे बँकिंग रेग्युलेटिंग ॲक्ट 1949 अंतर्गत कलम 56 जे आहे जे आहे तर त्या कलम 56 नुसार सहकारी बँकिंगची संकल्पना आपल्याला बघायला मिळते. सहकारी बँकांसाठी असणारे जे बँकिंग नियम आहेत या कायद्यानुसार एक लक्षात घ्या, बँकिंग रेग्युलेटिंग ॲक्ट हा सहकारला सुरुवातीपासून नव्हताच. हा जो ॲक्ट आहे तो बँकांना लागू झालेला आहे 1966ला. सहकारी संस्था ही या कायद्याअंतर्गत 1966ला गेली, सुरुवातीपासून नव्हतीच. त्यानंतर इथं बँकिंग संकल्पना नॉन परफॉर्मिंग ॲसेट काय असतात, मग कॅटेगरी 1 कॅटेगरी 2 काय असते, अशा पद्धतीने CRR SLR ओके. सो कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅच्युटरी लिक्विडिटी जे असणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत. तेच तुम्हाला दिले. RBIची स्थापना तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीयकरण काय आहे, 14 बँकेचं नंतर 6 बँकेचं झालेलं राष्ट्रीयकरण तुम्हाला मी शिकवलेलं आहे. त्यानंतर मुख्य कार्य काय आहेत, कशा पद्धतीने आपल्याकडे 27 बँका होत्या आता 12च बँका राहिलेल्या आहेत. सरकारी बँका विलिनीकरण समजून घ्यायचं आहे. बँकेची पतनियंत्रणाची साधने, संस्थानात्मक रेपो रेट, रिव्हर्स रेपो, CRR SLR या सगळ्या गुणात्मक साधनांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत याचा खूप जास्त फायदा होईल. बँकिंगसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर व्यापारी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्या आहेत, खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका आपल्याला बघायला मिळतं की 1991च्या रिफॉर्म्स नंतर LPG मॉडेल नंतर 1994 पासून खाजगी बँका स्थापन व्हायला सुरुवात झाली. एकाच वर्षात सगळ्या आत्ता महत्त्वाच्या बँका आहेत जसे HDFC आहे, ICICI, ॲक्सिस आहे, या सगळ्या एकाच वर्षात स्थापन झालेल्या बँका आहेत. जसं की नियमन किंवा जसे नियम बदलले तशा बँका स्थापन झाल्या. प्रादेशिक बँका RRBचा कायदा जो आहे, RRBचा अध्यादेश, RRBचा कायदा 1976चा आहे, पण RRB 1975ला स्थापन झाली. मुझफ्फरपूर UPला पहिली RRB स्थापन झाली, ते आपल्याला बघायचे. स्थापना 1975, कायदा 1976, 1975चा अध्यादेश होता, ते आपल्याला बघायचे. भांडवल रचना काय असणार आहे, केंद्र राज्य या संबंधी. त्यानंतर विशेषीकृत बँका, आजकाल आपल्याला नाबार्डची माहिती, सिडबीची माहिती, एक्झिम बँक, त्यानंतर हाऊसिंग फायनान्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तुम्हाला मी या गोष्टी शिकवणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सामान्य ज्ञानचं काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला हे सगळा मुद्दा जो आहे तो क्लिअर होऊन जाईल. थोडंसं बँकिंग आणि आर्थिक चालघडामोडीवर लक्ष द्यायचं आहे आणि कृषी संबंधीच्या चालघडामोडीवर लक्ष द्यायचं आहे. हे तुम्हाला मिळून जाईल बॅचमध्ये. तुम्हाला बँकिंग संबंधीच्या चालघडामोडी आणि कृषी क्षेत्राच्या संबंधीच्या चालघडामोडी ज्या आहेत तर त्या 6 महिन्याच्या आणि त्या पुढच्या 6 महिन्याच्या अशा मी देणार आहे. एक वेगळी PDF जी आहे तर ती याची असेल, तर तुम्ही ते बघून घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक जो आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. GKचं काही टेन्शन घेऊ नका. ऑलरेडी भारताचा, महाराष्ट्राचा भूगोलाचे लेक्चर्स तुम्हाला मिळालेले आहेत. भारताची अर्थव्यवस्था विषयक कृषी आणि सहकार क्षेत्र आपण शिकवणारच आहोत असं तसं, आणि प्रमुख सहकारी योजना उपक्रम या सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. चला नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था. 10 प्रश्न आहेत तुम्हाला या घटकावर, तर हा घटक समजून घ्या. तर इथे ही जी पूर्ण व्यवस्था आहे याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे की कृषी अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पिकाचं उत्पादन, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत त्याबद्दल माहिती आपल्याला घ्यायची असणार आहे. ई-नाम, तर ई-नाम प्रणाली काय आहे, कशी वर्क करते, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला इथे समजून घ्यायच्या आहेत. डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल शेतीमालाचं विपणन म्हणजे मार्केटिंग कशी होईल, त्यांच्यावर प्रोसेसिंग जे उद्योग असतात, म्हणजे आता कापसाचं कापड होणं, त्यानंतर ऊसाची साखर होणं, तर अशा पद्धतीचे जे प्रक्रिया उद्योग आहेत तर ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि याच्यावर प्रश्न विचारले जातात. पीक विमा, तर प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी अनुदाने, सबसिडीज या कोणत्या आहेत, कशा आहेत, या सुद्धा गोष्टी आपल्याला इथे या कृषी अर्थशास्त्रामध्ये बघावे लागतील. यापेक्षा अजून जास्त मुद्दे सुद्धा वाढणार आहेत इथं. फक्त एवढे दिलेत, ते फक्त तुम्हाला एक अंदाज यावा की नक्की घटक कोणता अभ्यासायचा आहे म्हणून हे एवढंच दिलेलं आहे. या व्यतिरिक्त सुद्धा बराचसा भाग जो आहे तर तो आपल्याला कव्हर करायचं या घटकामध्ये. खूप वास्ट आहे कृषी अर्थशास्त्र, खूप वास्ट आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, ई-नाम तुम्हाला शिकवावं लागेल खूप जास्त, प्रधानमंत्री पीक विमा योजना तुम्हाला बघावं लागेल व्यवस्थितरित्या. या व्यतिरिक्त अजूनही खूप साऱ्या योजना आहेत त्या सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघाव्या लागणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं बघा ग्रामीण विकास आणि रोजगार. ओके, सो ग्रामीण विकास, ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजेच ग्रामीण विकास आणि रोजगार. तर इथं तुम्हाला मनरेगा अभ्यासावी लागेल. ओके, महात्मा गांधी यांचं नाव नंतर दिलं, पहिले ती नरेगा होती, त्यानंतर नरेगा आहे.
ग्रामीण भागातील रोजगाराची हमी आहे, तर ही आपली राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे, जी की 2005ला सुरू झाली होती. 2006ला महात्मा गांधी यांचं नाव मिळालं. 100 दिवस कंपल्सरी रोजगार जो आहे तो दिला जाईल. प्रत्येक राज्याचं प्रत्येक दिवसाचा रोजगार जो आहे तो वेगळा आहे, पण 100 दिवस 5 किलोमीटरच्या आतमध्ये, त्यांच्या क्षेत्राच्या 5 किलोमीटरच्या आतमध्ये 100 दिवस कन्फर्म रोजगार देण्यासाठी ही योजना राबवली गेली होती. काँग्रेस सरकारच्या टाइमची ही योजना आहे. आता याचं काहीतरी नाव बदललंय, स्वयंसहायता, कारण की आताचं सरकार नाव बदलण्यामध्ये माहीर आहे. स्वयंसहाय्यता समूह जे आहेत, महिला बचत गट, त्यांची ग्रामीण अर्थव्यवस्थेतील जी भूमिका आहे महत्त्वाचा, महिला बचत गटाचा, कुटीर उद्योगाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचा वाटा असतो. सो ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. ह्याच्यावर प्रश्न येतात तर समजून घेणं भाग आहे, पर्याय नाही आहे तिथे. ग्रामीण पायाभूत सुविधा, ज्याच्यामध्ये ग्रामीण रस्ते असतील, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, पाणी पुरवठा आहे, हर जल मिशन तुम्हाला बघावं लागेल, त्यानंतर गोदामे. ओके, सो रस्ते म्हणलं की प्रधानमंत्री ग्राम सडक, पाणी पुरवठामध्ये हर जल मिशन, याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे, जो की करून घेणार आहे. अल्पभूधारक व सीमांत शेतकरी, ज्यांच्या समस्या काय असतील, जमिनीचा विभाजनचे प्रॉब्लेम्स, उपाययोजना, हे सगळं तुमचं कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये येतं. हे सुद्धा आपण अगदी डिटेल बॅचमध्ये बघणार आहोत. तुम्हाला या सगळ्या घटकावर या व्यतिरिक्त अजून खूप जास्त घटक जे आहेत तर वाढणार आहेत बॅचमध्ये. पण एकूण एक तुम्हाला सिलेबस काय आहे, नुसतं टॉपिक बघून सिलेबस कळत नसतो, नुसतं कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बघून सिलेबस कळत नसतो. आपण तुम्हाला हा सिलेबस अशाच पद्धतीने दाखवणार आहे जसा तुम्हाला परीक्षेत येणार आहे. एक लक्षात घ्या, आणि पूर्वी पण जो सिलेबस दिला होता त्याच्यावरच प्रश्न आले होते. आता पण जसा सिलेबस असणार आहे तसेच प्रश्न येणार आहेत. प्रॉपर तुम्हाला करायचे, शेतीचे जे 3 स्तर आहेत ते 3 स्तर एक एक करून मी तुम्हाला समजवेल. त्यानंतर तुम्हाला बँकिंग आणि सहकार बरेचसे लेक्चर्स ऑलरेडी बॅचमध्ये शेअर केलेले आहेत, तुम्ही ते बघून घ्या, नोट्स त्याच्या प्रिंट मारा. पुस्तकाची गरजच नाही आहे, लक्षात घ्या, कोणत्याही पुस्तकाची गरज तुम्हाला लागणारच नाही आहे. ओके.